धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात सध्या मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत। गेल्या 8 ते 10 महिन्यात गावात सुमारे 150हून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची गंभीर माहिती देखील समोर आली आहे। यात लहान मुलांसह वयोवृद्धांचाही समावेश असून 1.5 महिन्यापूर्वी एका 8 वर्षाच्या मुलीची प्रकृती कुत्र्याच्या हल्ल्यामुळे चिंताजनक बनली होती। तर काल पुन्हा काही वृद्धांना कुत्र्यांनी लक्ष्य केल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर उमेश पाटील या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कापडणे ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय। पूर्वी प्रशासनाने सुरू केलेली कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम काही प्राणीप्रेमींच्या आक्षेपामुळे थांबली होती, मात्र मानवी जीव महत्त्वाचा असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही मोहीम तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित ठोस पावले न उचलल्यास किंवा या कामात कोणी अडथळा आणल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। नमस्कार, मी उमेश पाटील, गाव कापडणे। आम्ही आज कापडणे ग्रामपंचायतीला ॲप्लिकेशन करायला आलो होतो। गेल्या 8-10 महिन्यामध्ये जवळपास 150च्या वर डॉग बाईट झाले, म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा हा जवळपास 150 लोकांना घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केला होता की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी काही दिवसापूर्वी ॲक्शन घेतली होती, पण काही प्राणीप्रेमींनी त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, जे की चुकीचं आहे। कारण शेवटी माणूस पण महत्त्वाचा आहे। माणसाने प्राण्यांमध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी माणसामध्ये अतिक्रमण करू नये, आणि प्राण्यांनी जर केलं अतिक्रमण तर त्याच्यावर तोडगा हा निघाला पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन्स केले आहेत। आणि जर केसेस बघितल्या तर ह्या खूप वाईट पद्धतीच्या आहेत। अगदी लहान मुलांच्या शाळेतल्या लहान मुलींना चावा घेणं, वरिष्ठ लोकांना चावा घेणं, अशा बऱ्याच केसेस आहेत आणि ज्या अशा आहेत की रिकव्हरीला खूप त्रास देणार आहे। तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतीला की जो तुम्ही कॅम्पेन थांबवला होता तो पुन्हा चालू करावा आणि कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, म्हणजे आम्हाला नागरिक लोकांना, कापडण्याच्या नागरिक लोकांना शांततेने आपल्याला जगता येईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, धुळे।